कल्पना करा, एक असा मुलगा ज्याला शाळेत इतर मुलांपासून वेगळं बसवलं जातं, ज्याला तहान लागली तर सार्वजनिक पाण्याच्या नळाला हात लावण्याची परवानगी नसते, ज्याचे केस कापण्यासाठी गावातला न्हावी तयार नसतो आणि ज्याच्या जन्मामुळेच समाज त्याला कनिष्ठ समजतो. पण याच मुलाने पुढे एवढं शिक्षण घेतलं की तो जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकला. अर्थशास्त्र, कायदा, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्माचा सखोल अभ्यास केला आणि पुढे भारताच्या संविधान निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्याला लहानपणी समाजानं पाण्यापासून दूर ठेवलं, त्याच माणसाने पुढे भारतातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळावेत यासाठी कायद्याची ताकद उभी केली. आणि ज्याच्या बालपणावरती जातीय भेदभावाच्या जखमा उमटल्या होत्या, त्याने आयुष्यभर त्या व्यवस्थेला प्रश्न विचारला. ही कथा आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांची, बाबासाहेबांची. बाबासाहेब म्हणायचे, संविधान कितीही चांगलं असलं तरी ते चालवणारे लोक चांगले नसतील तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच केवळ कायदा बदलून समाज बदलत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणंही तितकंच आवश्यक आहे. आज आपण बाबासाहेबांच्या जीवनातील अशा अनेक घटना जाणून घेणार आहोत, ज्या केवळ त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंचीही दाखवतात. त्यांच्या बालपणातील अपमानापासून ते कोलंबिया विद्यापीठापर्यंतचा प्रवास, बडोद्याच्या नोकरीत आलेला कटू अनुभव, दलितांच्या हक्कांसाठी उभारलेली चळवळ, महाडचा सत्याग्रह, गोलमेज परिषद, पुणे करार, संविधान निर्मिती, हिंदू कोड बिलासाठी संघर्ष आणि अखेरीस नागपूरच्या दीक्षाभूमीवरती झालेली ऐतिहासिक धम्मदीक्षा. हा प्रवास समजून घेताना बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ संविधानाचे शिल्पकार एवढ्यापुरतं त्यांचं व्यक्तिमत्व मर्यादित राहत नाही. ते एक विद्वान होते, अर्थशास्त्रज्ञ होते, कायदेपंडित होते, समाजसुधारक होते, पत्रकार होते, शिक्षक होते, राजकारणी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाविरुद्ध अखंड लढणारे विचारवंत होते. पण ही कथा सुरू होते एका छोट्याशा मुलापासून, ज्याचं नाव होतं भीमराव. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य भारतातील महू या लष्करी छावणीमध्ये रामजी, मालोजी सकपाल आणि भीमाबाई यांच्या पोटी भीमरावांचा जन्म झाला. ते त्यांच्या कुटुंबातील 14व्या अपत्यांपैकी एक होते. त्यांचे वडील ब्रिटिश भारतीय सैन्यात कार्यरत होते आणि शिक्षणाला अत्यंत महत्त्व देत होते. त्या काळात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजातील मुलानं शिक्षण घेणं ही मोठी गोष्ट होती. पण भीमरावांच्या वडिलांना आपल्या मुलानं शिकावं, पुढे जावं, ज्ञान मिळवावं अशी प्रबळ इच्छा होती. बालपणीच भीमरावांना जाणवू लागलं की समाजात सर्व माणसांना समान वागणूक मिळत नाही. शाळेत इतर मुलांसोबत त्यांना समान जागा मिळत नसे. सार्वजनिक पाण्याचा वापर करण्यासही अडचणी येत. नंतर त्यांनी स्वतःच्या आठवणींमध्ये या अनुभवाचं वर्णन केलं. त्यांच्या अनुभवांमध्ये एक गोष्ट वारंवार समोर येते. जात माणसाच्या जन्मावर ठरवली जाते आणि त्या जन्माच्या आधारावरती त्याचं आयुष्य कसं असेल हे समाज ठरवत होता. पण भीमरावांनी या अन्यायाला आपलं नशीब मानलं नाही. उलट त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. शिक्षण का मिळू नये? पाणी का मिळू नये? माणसाला माणूस म्हणून सन्मान का मिळू नये? याच प्रश्नांनी पुढे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवली. त्यांच्या बालपणाशी संबंधित एक प्रसिद्ध प्रसंग म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत भावासोबत प्रवास करताना आलेला कटू अनुभव. प्रवासादरम्यान त्यांना त्यांच्या जातीमुळे वाहन मिळण्यास अडचणी आल्या. शेवटी एक बैलगाडीवाल्याने त्यांना प्रवासाची परवानगी दिली, पण त्यांच्याशी समान प्रवाशासारखं वागलं नाही. या अनुभवांनी लहान भीमरावांच्या मनावरती खोल परिणाम केला. पुढे त्यांनी जातीय भेदभाव हा केवळ एखाद्या व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण समाज रचनेचा प्रश्न आहे हे ओळखलं. पण या सगळ्या संकटाच्या काळात त्यांच्या आयुष्यात काही माणसं अशीही होती ज्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांच्या शाळेतील शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांच्या आडनावाच्या वापरात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं अनेक चरित्रांमध्ये नमूद होतं. पुढे भीमराव सकपाल हे भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाऊ लागले. बालपणीचा अपमान एका बाजूला आणि शिक्षणाची भूक दुसऱ्या बाजूला होती. आणि भीमरावांनी शिक्षण सोडलं नाही. मुंबईत आल्यानंतर त्यांनी एल्फिस्टन हायस्कूलमधून शिक्षण घेतलं आणि 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्या काळात त्यांच्या समाजातील एखाद्या मुलानं मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. पुढे त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1912 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. पण इथून पुढे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अध्यायाची सुरुवात झाली.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. या शिष्यवृत्तीमुळे भीमराव आंबेडकरांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जाण्याची संधी मिळाली. 1913 मध्ये ते अमेरिकेत पोचले. विचार केला, ज्या मुलाला भारतात आपल्या जातीमुळे पाणी मिळत नव्हतं, तोच तरुण आता जगातील प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोचला होता. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान आणि राजकारणाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्यावर प्राध्यापक जॉन ड्यूई यांच्या विचारांचा प्रभाव पडला. लोकशाही म्हणजे केवळ मतदानाची पद्धत नाही, तर ती सामाजिक जीवन पद्धती आहे. हा विचार त्यांच्या पुढील चिंतनात महत्त्वाचा ठरला. बाबासाहेबांचा अभ्यास केवळ पदवी मिळवण्यासाठी नव्हता. ते प्रश्नांच्या मुळाशी जाणारे विद्यार्थी होते. भारतातील जातक व्यवस्था, आर्थिक विषमता, शेतकऱ्यांचे प्रश्न, चलन व्यवस्था, कामगारांचे प्रश्न, राज्य व्यवस्था आणि सामाजिक न्याय या सर्व विषयांचा त्यांनी गंभीर अभ्यास केला. कोलंबियानंतर ते इंग्लंडला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि ग्रेज इनमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना काही काळ भारतात परतावं लागलं. नंतर पुन्हा लंडनला जाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. ते अर्थशास्त्रातील उच्च पदवीधर झाले आणि बॅरिस्टर म्हणूनही पात्र ठरले. त्यामुळे बाबासाहेबांच्या हातात आता 2 अत्यंत प्रभावी शस्त्र आली होती, ज्ञान आणि कायदा. पण भारतात परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्या जुन्या वास्तवाचा सामना करावा लागला. बडोदा संस्थानात नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा मिळणं कठीण झालं. त्यांनी एका पारशी धर्मशाळेत आपली ओळख लपवून राहण्याचा प्रयत्न केला. पण ओळख उघड झाल्यानंतर त्यांना तिथून निघावं लागलं. मित्रांकडेही आसरा मिळवताना जातीय पूर्वग्रह आड आले. परदेशात त्यांना माणूस म्हणून वागवलं गेलं होतं, पण भारतात परतल्यावरती जात त्यांच्या मागे पुन्हा उभी राहिली होती. हा अनुभव बाबासाहेबांच्या विचारविश्वाला हादरवणारा होता. त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली, केवळ शिक्षण घेऊन व्यक्ती स्वतः पुढे जाऊ शकते, पण समाज बदलवण्यासाठी संघटित संघर्ष आवश्यक आहे. म्हणून त्यांनी आपलं जीवन समाजाच्या हक्कासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. पण त्याचबरोबर त्यांनी वंचित समाजाच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला. 1920 मध्ये त्यांनी मुकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं. नावच सांगत होतं, ज्यांचा आवाज समाजाने दाबून ठेवला आहे त्यांचा आवाज बनणारा मुकनायक. पुढे त्यांनी बहिष्कृत भारतसारख्या माध्यमातून सामाजिक प्रश्नावरती लिखाण केलं. 1923 मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली. शिक्षण, सामाजिक सुधारणा, आर्थिक प्रगती यांना त्यांनी विशेष महत्त्व दिलं. त्यांचं एक तत्त्व स्पष्ट होतं, समाजातील वंचित माणसाला उभं करायचं असेल तर त्याला शिक्षण द्या, संघटित करा आणि त्याला आपल्या अधिकारांची जाणीव करून द्या. म्हणूनच त्यांच्या चळवळीतील घोषवाक्य पुढे अत्यंत प्रसिद्ध झालं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांचा संघर्ष आता केवळ भाषणापुरता राहिला नव्हता, तो प्रत्यक्ष आंदोलनात उतरला होता. 1927 मध्ये महाड येथे 14 तळ्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला. प्रश्न साधा होता, सार्वजनिक तळं असेल तर ते सर्वांसाठी असायला हवं. पण त्या काळच्या सामाजिक व्यवस्थेत दलितांना त्या पाण्याचा अधिकार नाकारला जात होता. बाबासाहेबांनी हजारो लोकांसह महाडमध्ये सत्याग्रह केला. पाण्याचा प्रश्न हा फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, तो माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न होता. त्याच काळात मनुस्मृतीच्या सामाजिक विषमतेला वैचारिक आव्हान देण्यासाठी मनुस्मृती दहन करण्यात आलं. बाबासाहेबांचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हता, तो अन्यायकारक सामाजिक रचनेविरुद्ध होता. त्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणला. पुढे त्यांनी मंदिर प्रवेशाच्या अधिकारासाठीही आंदोलन केलं. नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहानं हा संघर्ष आणखी व्यापक झाला. दुसरीकडे देशाच्या राजकीय स्वातंत्र्याची चळवळही जोरात सुरू होती. पण बाबासाहेबांचा प्रश्न वेगळा होता. भारत स्वतंत्र झाला तरी समाजातील काही लोक जर समान नागरिक म्हणून जगू शकत नसतील तर त्यांच्या स्वातंत्र्याचा अर्थ काय? म्हणून ते राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक लोकशाहीचीही मागणी करत होते. ब्रिटिश सरकारने भारताच्या भवितव्यावरती चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद आयोजित केल्या. तेव्हा बाबासाहेबांनी दलित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न ठामपणे मांडला.
त्यांना भीती होती की जर वंचित समाजाला राजकीय सत्ता आणि प्रतिनिधित्वाच्या प्रक्रियेत योग्य स्थान मिळालं नाही तर स्वातंत्र्यानंतरही त्यांच्यावरती अन्याय कायम राहू शकतो. पुढे 1932 मध्ये स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावरती त्यांचा महात्मा गांधींशी तीव्र मतभेद झाला. गांधीजींनी येरवाडा तुरुंगात उपोषण सुरू केलं. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. अखेरीस बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात चर्चा झाली आणि पुणे करार झाला. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघात अनुसूचित जातींसाठी राखीव जागांची व्यवस्था करण्यात आली. बाबासाहेबांच्या राजकीय विचारांमध्ये प्रतिनिधित्वाला फार महत्त्व होतं. त्यांना वाटत होतं की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत स्थान मिळालं पाहिजे. म्हणूनच पुढे संविधानात समानता, भेदभाव विरोध, अस्पृश्यता निर्मूलन आणि राजकीय प्रतिनिधित्व यासारख्या मुद्द्यांना महत्त्व मिळालं. 1935 मध्ये येवला येथे बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा अचानक आलेली नव्हती. जवळपास 2 दशकांच्या अनुभवातून ती निर्माण झाली होती. मात्र पुढची 20 वर्ष त्यांनी धर्माचा सखोल अभ्यास केला. इस्लाम, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना असा धर्म हवा होता जो माणसाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता, नैतिकतेच्या आधारावरती जगायला शिकवेल. अखेरीस त्यांचा कल बौद्ध धर्माकडे वाढला. बाबासाहेबांना बुद्धांच्या विचारांमध्ये तर्क, नैतिकता आणि मानवी प्रतिष्ठेचा आधार दिसला. त्यांनी बुद्धांच्या विचारांचा आधुनिक संदर्भात अभ्यास केला. 1956 मध्ये त्यांचं शेवटचं मोठं स्वप्न पूर्ण झालं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी आपल्या अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांमध्ये जुन्या धार्मिक, सामाजिक रूढींचा त्याग, समता आणि बुद्धांच्या धम्माचा स्वीकार यांचा स्पष्ट संदेश होता. या धर्मांतराचा अर्थ केवळ धर्म बदलणे असा बाबासाहेबांसाठी नव्हता. तो आत्मसन्मान आणि नव्या सामाजिक ओळखीचा निर्णय होता. पण बाबासाहेबांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि दुर्गामी परिणाम करणारा अध्याय अजून एक होता. भारताच्या संविधानाची निर्मिती. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. भारत अजून स्वतंत्र झाला नव्हता. देशात सांप्रदायिक तणाव होता. स्वातंत्र्याची प्रक्रिया सुरू होती आणि फाळणीची काळी सावली देशावर येत होती. अशा अस्थिर परिस्थितीत स्वतंत्र भारताची राज्यव्यवस्था कशी असेल? नागरिकांचे अधिकार काय असतील? केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांचं विभाजन कसं असेल? न्यायव्यवस्था कशी असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाला समानतेची हमी कशी दिली जाईल यावरती चर्चा सुरू झाली. 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तिच्या अध्यक्षपदी निवड झाली. समितीत एकूण 7 सदस्य होते. संविधान तयार करण्याचं काम म्हणजे केवळ काही कायदे लिहिणं नव्हतं. भारतासारख्या विविधतेनं भरलेल्या देशासाठी शासन व्यवस्थेची संपूर्ण चौकट तयार करणं होतं. भाषेची विविधता, धर्माची विविधता, जाती जमाती, संस्थान, आर्थिक विषमता, फाळणीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि केंद्र राज्य संबंध, प्रत्येक प्रश्न गुंतागुंतीचा होता. बाबासाहेबांनी मसुदा तयार करताना इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांच्या घटनात्मक व्यवस्थांचा अभ्यास करून भारताच्या परिस्थितीनुसार तरतुदी स्वीकारल्या गेल्या. म्हणून भारतीय संविधान हे एखाद्या व्यक्तीची एकट्याची निर्मिती नव्हती. संविधान सभेतील शेकडो चर्चा, विविध समित्या, सदस्यांचे योगदान, घटनात्मक सल्लागार B.N. राव यांचे काम आणि मसुदा समितीच्या सामूहिक प्रयत्न यांचा तो परिणाम होता. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत बाबासाहेबांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. स्वतः बाबासाहेबांनी संविधानाला केवळ स्वतःच्या नावावर केलं नाही, त्यांनी सभागृहात इतरांचं योगदान मान्य केलं. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण होतं. संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता नागरिक कोणत्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा किंवा लिंगाचा असो, कायद्यापुढे त्याला समान वागणूक मिळाली पाहिजे. संविधानातील समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचे अधिकार, शोषणाविरोधातील संरक्षण, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार, या सगळ्या तरतुदींच्या मागे एक व्यापक लोकशाही विचार होता. बाबासाहेबांना लोकशाही केवळ राजकीय व्यवस्था म्हणून मान्य नव्हती. त्यांच्यामध्ये लोकशाही समाजाच्या जीवन पद्धतीतही दिसली पाहिजे.
जर मतदानाचा अधिकार आहे पण समाजात माणूस माणसाला समान मानत नसेल तर लोकशाही अपुरी आहे. म्हणूनच त्यांनी सामाजिक लोकशाहीवरती भर दिला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 घटक एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत, असा त्यांचा विचार होता. संविधान निर्मितीच्या काळात बाबासाहेबांची तब्येतही उत्तम नव्हती. त्यांना मधुमेहासह अनेक आरोग्यविषयक त्रास होते. तरीही त्यांनी प्रचंड काम केलं. संविधान सभेत कलमांवरती चर्चा झाली की बाबासाहेब अत्यंत संयमाने प्रश्नांची उत्तरं देत. एखाद्या तरतुदीवरती टीका झाली तर ते तिच्या मागची भूमिका स्पष्ट करत. संविधान तयार करणं म्हणजे एका रात्रीत झालेला चमत्कार नव्हता. अनेक वर्षांचा अभ्यास, चर्चा, मतभेद, दुरुस्त्या आणि तडजोडी यामधून ते आकाराला आलं. अखेरीस 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेनं भारताचं संविधान स्वीकारलं, अधिनियमित केलं आणि स्वतःला अर्पण केलं. 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक बनला. पण बाबासाहेबांनी संविधान तयार झाल्यावरही एक गंभीर इशारा दिला होता. त्यांना माहीत होतं की संविधान कितीही सुंदर असलं तरी ते राबवणारी माणसं महत्त्वाची आहेत. कायद्याच्या पुस्तकात समानता लिहिल्यानं समाजात आपोआप समानता येत नाही. त्यासाठी नागरिकांच्या मनातही समानतेची भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणूनच बाबासाहेबांचा संघर्ष संविधानापर्यंत थांबला नाही. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलासाठी मोठा प्रयत्न केला. या विधेयकाद्वारे महिलांच्या मालमत्ता हक्कासह विवाह, वारसा आणि कुटुंबीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना अपेक्षित वेगानं विधेयक पुढे न गेल्यामुळे त्यांनी 1951 मध्ये कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावरूनही त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट होते. बाबासाहेबांसाठी स्त्री-पुरुष समानता ही केवळ भाषणातील गोष्ट नव्हती. महिलांना कायदेशीर आणि सामाजिक अधिकार मिळाले पाहिजेत, हा त्यांच्या सामाजिक न्यायाचा विचाराचा महत्त्वाचा भाग होता. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचं पुस्तकांवरचं प्रेम. ते प्रचंड वाचन करणारे होते. राजगृहातील त्यांचा ग्रंथसंग्रह त्यांच्या ज्ञानलालसेचा पुरावा होता. त्यांच्या संग्रहात हजारो पुस्तकं होती. त्यांच्या मृत्यूपर्यंत हा संग्रह अत्यंत मोठा झाला होता. बाबासाहेबांसाठी पुस्तक म्हणजे केवळ कागदावर छापलेले शब्द नव्हते. पुस्तक म्हणजे विचार करण्याचं साधन होतं. म्हणूनच ते शिक्षणाला मुक्तीचं माध्यम मानत. त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर एक विलक्षण विरोधाभास दिसतो. लहानपणी ज्याला शाळेत समान जागा मिळाली नाही तोच पुढे शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन मानतो. ज्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागला तो पुढे कायद्याद्वारे नागरिकांचं मूलभूत अधिकार संरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. ज्याला जातीनं अपमानित केलं तो संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करतो. ज्याला समाजानं बाहेर ढकललं तो स्वतंत्र भारताच्या शासन व्यवस्थेची रचना करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावतो. आणि ज्याने आयुष्यभर प्रश्न विचारले तो शेवटी बुद्धांच्या तर्कनिष्ठ आणि नैतिक धम्माकडे वळतो. बाबासाहेबांची कहाणी इथे संपत नाही. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही भारतीय लोकशाहीच्या प्रत्येक स्तरावरती दिसतो. समानतेचा अधिकार असो, अस्पृश्यता निर्मूलन असो, सामाजिक न्यायाचा प्रश्न असो, कामगारांचे हक्क असोत, महिलांचे अधिकार असोत, आर्थिक धोरणांचा प्रश्न असो किंवा लोकशाही संस्थांची रचना असो, बाबासाहेबांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी भारताच्या चलन व्यवस्थेवरती आणि आर्थिक प्रश्नांवरती गंभीर लिखाण केलं. त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या अभ्यासाचा भारतीय चलन व्यवस्थेवरील चर्चेत महत्त्वाचा संदर्भ राहिला आहे. त्यांच्या आर्थिक विचारांचा प्रभाव पुढील काळातील आर्थिक संस्थांच्या चर्चेतही दिसतो. पण बाबासाहेबांना फक्त अर्थशास्त्रज्ञ म्हणणं अपुरं आहे, कारण त्यांचा अंतिम प्रश्न होता माणसाला सन्मानाने जगता येईल का. त्यांना माणसाच्या प्रतिष्ठेची चिंता होती. त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे केवळ ब्रिटिश राजवटीतून मुक्ती नव्हती. स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाचा निर्णय घेण्याची संधी मिळणं. समानता म्हणजे फक्त कायद्यातील समानता नव्हती, तर सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करणंही आवश्यक होतं. बंधुता म्हणजे केवळ एकमेकांना भाऊ म्हणणं नव्हतं, तर दुसऱ्या माणसाच्या प्रतिष्ठेचा स्वीकार करणं होतं. म्हणूनच बाबासाहेबांचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षात त्यांची तब्येत खालावली होती, पण मृत्यूपूर्वीही ते लिखाण आणि विचारांच्या कामात व्यस्त होते. त्यांनी बौद्ध धम्मावती द बुद्ध अँड हिज धम्मा हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि भारतीय इतिहासातील एक विलक्षण पर्वाचा अंत झाला. पण त्यांचा विचार संपला नाही.
उलट त्यांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांवरचा प्रभाव अधिक व्यापक झाला. म्हणून आज जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो तेव्हा केवळ संविधानाचा विचार करून थांबता कामा नये, त्यांच्या जीवनाकडे संपूर्णपणे पाहिलं पाहिजे. एक लहान मुलगा ज्याला समाजानं अस्पृश्य ठरवलं, एक विद्यार्थी ज्यानं अपमानाला उत्तर शिक्षणानं दिलं, एक तरुण ज्यानं जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं, एक अर्थशास्त्रज्ञ ज्याने भारताच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास केला, एक वकील ज्यानं कायद्याला सामाजिक न्यायाचं साधन बनवलं, एक पत्रकार ज्यानं मूक समाजाचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला, एक समाजसुधारक ज्यानं पाण्यासाठी आणि मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केलं, एक राजकीय नेता ज्यानं वंचितांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवरती मांडला, एक कायदेमंत्री ज्यानं महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला, एक संविधान निर्मितीतील प्रमुख व्यक्तिमत्व ज्यानं भारताच्या लोकशाहीची घटनात्मक चौकट घडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, आणि अखेरीस एक धम्म क्रांतिकारक ज्यानं आपल्या लाखो अनुयायांसह नव्या जीवनमूल्याचा स्वीकार केला. बाबासाहेबांचा संघर्ष आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारतो. समाज बदलायचा असेल तर आपण स्वतः काय बदलणार आहोत? संविधान आपल्याला अधिकार देतं, पण त्या अधिकारांचा आदर करण्याची जबाबदारी आपलीच आहे. कायदा समानता सांगतो, पण आपल्या वागण्यात ती समानता दिसली पाहिजे. शिक्षणाचा अधिकार आहे, पण शिक्षणाचा उपयोग समाजातील अज्ञान व पूर्वग्रह दूर करण्यासाठी झाला पाहिजे. लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार आहे, पण लोकशाहीची खरी कसोटी आपल्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांचा सर्वात मोठा संदेश कदाचित हाच आहे की माणसाने स्वतःच्या परिस्थितीला अंतिम सत्य मानू नये. परिस्थिती कठीण असली तरी शिक्षण, संघटन, संघर्ष आणि विचारांच्या बळावरती इतिहासाची दिशा बदलता येते. एका अशा मुलाने ज्याला समाजाने सुरुवातीला नाकारलं, अखेरीस त्याच समाजाच्या भविष्यासाठी संविधान निर्मितीचं योगदान दिलं. हीच बाबासाहेबांच्या जीवनाची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांचा प्रवास आपल्याला सांगतो की अपमानातून आत्मसन्मानाकडे जन्माला येऊ शकतो, अन्यायातून संघर्ष जन्माला येऊ शकतो, संघर्षातून विचार जन्माला येतात आणि विचारातून संपूर्ण समाजाची दिशा बदलू शकते. म्हणून बाबासाहेबांना केवळ एका दिवसापुरतं आठवणं पुरेसं नाही, त्यांच्या प्रतिमेला हार घालणं पुरेसं नाही, त्यांच्या नावाने घोषणा देणंही पुरेसं नाही. जर बाबासाहेबांना खरंच समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारांना समजून घ्यावं लागेल. शिक्षणाला महत्त्व द्यावं लागेल, तर्काला महत्त्व द्यावं लागेल, समानतेचा स्वीकार करावा लागेल, दुसऱ्या माणसाच्या सन्मानाचा आदर करावा लागेल आणि संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरवावं लागेल. कारण बाबासाहेबांचं आयुष्य आपल्याला एक गोष्ट ठामपणे सांगतं, इतिहास बदलण्यासाठी नेहमी मोठी सत्ता लागते असं नाही. कधीकधी एका माणसाच्या हातातलं पुस्तक, त्याच्या मनातला प्रश्न आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची त्याची हिंमत एवढंच पुरेसं असतं. आणि त्या एका माणसाचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून एकच संदेश दिला: माणूस जन्माने मोठा किंवा लहान होत नाही, त्याला मोठं बनवतं त्याचं ज्ञान, त्याचे विचार, त्याची कृती आणि समाजासाठी केलेलं कार्य. म्हणूनच बाबासाहेबांचा इतिहास हा केवळ एका व्यक्तीचा इतिहास नाही, तो भारतातील सामाजिक परिवर्तनाचा इतिहास आहे, तो संघर्षातून उभ्या राहिलेल्या आत्मसन्मानाचा इतिहास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एका अशा भारताच्या स्वप्नाचा इतिहास आहे जिथे प्रत्येक माणूस समान प्रतिष्ठेने जगू शकेल.